सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 12 ऑगस्ट 2024ला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि त्यातच शिळा सप्तमी, शीतला सप्तमी सुद्धा आलेली आहे. 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम छान उपाय आहे, अगदी साधे सोपे उपाय आहे, पण घरातून गरिबी दारिद्र्य दूर करण्यासाठीचेच उपाय आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे 2 उपाय खूप आवश्यक उद्या करायचेच आहे सर्वांनी. तर कोणते उपाय आहेत जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमः शिवाय. तर उद्या आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि उद्याची शिवामूठ आहे पांढरे तीळ. तर उद्या आपल्याला महादेवांना अभिषेक घालायचा आहे. उद्या दह्याने किंवा पंचामृताने महादेवांना अभिषेक घाला. उद्या शिळा सप्तमी म्हणजे शीतला सप्तमी आहे. दही, दूध, ताक किंवा चंदन हे शीतल असतं. उद्या महादेवाला या शीतल पदार्थांनी आपल्याला महादेवांना अभिषेक घालायचा आहे. पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालताना ओम नमः शिवाय मंत्र जपत राहा. उद्या पांढरी तिळीची मूठ आलेली आहे, शिवामूठ. उद्या शिवामुठीचं खूप महत्त्व आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी या शिवामुठीचं खूप महत्त्व असतं. प्रत्येक सासरवाशीण महिला असेल, पुरुष असेल, पुरुष सासरवाशीण नसतात पण महिला असेल त्यांना आपल्या सासरी जुळवून घ्यावं लागतं, म्हणून ती महिला हे शिवामुठीचं व्रत करत असते. आपण सासरचं खूप आवडतं व्हावं आणि नावडती दूर व्हावी असं म्हणून ती हे व्रत करत असते. आपल्या सासू सासऱ्यांना, आपल्या दिरा जावांना, आपल्या पतीला आपण खूप आवडतं व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि महादेव या श्रावण महिन्यात तिला हेच प्रसन्न होऊन हेच व्रताचं फळ देत असतात की तिच्या सासरी ती खूप आनंदाने सुखाने संसार करू दे आणि सर्वांची लाडकी होऊ दे, म्हणून हे शिवामुठीचं व्रत केलं जातं. त्याचबरोबर घरातील दरिद्रता दूर होण्यासाठी आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी सुद्धा हे शिवामुठीचं व्रत केलं जातं. घरात दारात सुख शांती, मुलाबाळांची प्रगती कीर्ती व्हावी म्हणून सुद्धा महिला आई आपलं हे शिवामुठीचं व्रत करत असतं. म्हणजे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार हे शिवामुठीचं व्रत करत असतात आणि शिवशंकरजी भोलेनाथ श्रावणात अतिशय प्रसन्न होऊन सर्वांना भरभरून प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा त्यांच्यानुसार पूर्ण करत असतात, म्हणून हे शिवामुठीचं व्रत केलं जातं. तर उद्या आलेली आहे शिवामूठ, ती म्हणजे तिळीची, पांढऱ्या तिळीची ही शिवामूठ उद्या व्हायची आहे. पांढरे तीळ घ्यायचे आणि त्यावर थोडं थोडं पाणी करत आपल्याला शिवांवर उभी शिवामूठ व्हायची आहे. कधी पण आडवी शिवामूठ वाहू नका. आपण विसर भोळ्यापणाने करतो पण काही चुका होऊन जाता. महादेवांच्या मंदिरात शांतता ठेवा, टाळ्या वगैरे वाजवत जाऊ नका. गेल्या काही लोक सवय असते, गेल्या 3-4 टाळ्या वाजवतात, महादेवांना उठवण्याचा जागृत करण्याचा प्रयत्न करतात, पण महादेव शांत बसलेले असतात, समाधीस्थ असतात. नेहमी महादेवांना टाळ्या वाजवायच्या असतील तर सकाळी किंवा प्रदोषकाळी त्यांची जेव्हा आपण आरती करतो, कापूर आरती, तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहे आणि घंटानाद करायचा आहे. विसर भोळ्यापणाने सुद्धा या चुका करत जाऊ नका. शांत जा, मंदिरात पूजा अर्चा करा, तुमची मनोकामना बोला आणि महादेवांसमोर शांत चित्ताने बसून पूजा अर्चा करायची आहे. महादेवांना शांतता खूप प्रिय आहे. तर उद्या अशा पद्धतीने आपल्याला महादेवांच्या मंदिरात, तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं, तुमच्या घरी शिवपिंडी असेल तिथंसुद्धा तुम्ही आधी पाण्याने, स्वच्छ पाण्याने, मग पंचामृताने, पंचामृत नसेल दही घेतलं, दहीसुद्धा शीतल असतं. दह्याचा अभिषेक मनुष्याने जर केला तर त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते, त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होतं. म्हणून उद्या तुम्ही दह्याने जरी महादेवांना अभिषेक केला तरीही चालेल आणि पंचामृताने केला तर अतिशय चांगलं. अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पाण्याने, पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने किंवा तुम्ही चंदन पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल. शिवामूठ व्हायची आहे, बेलपत्र व्हायचं आहे. तुम्हाला गोकर्णाची फुलं मिळाले तर उद्या अवश्य व्हा. या श्रावण महिन्यात एकदा तरी सोमवारी गोकर्णाची फुलं आपल्या महादेवांना, शिवशंकरांना व्हायची आहे. आता उद्या सकाळी उठल्याबरोबर अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला या 3 वस्तू आवश्यक टाकायच्याच आहे. सगळ्यांनी टाका, महिलांनो नक्की टाकायचे आहे या 3 वस्तू. तर उद्या सकाळी अंघोळीचं पाणी घ्यायचं. तुम्ही थंड्या पाण्याने, गरम पाण्याने, कुठल्या पाण्याने अंघोळ करत असाल त्या पाण्यात तुम्हाला थोडीशी चिमूटभर पांढरी तीळ टाकायची आहे
आणि एक बेलपत्र चांगलं बघून घ्यायचं आहे. ते बेलपत्र आणि थोडंसं सुवासिक तेल किंवा तुमच्याकडं अत्तर असेल किंवा तुम्ही आपलं गुलाबाचं गुलाब पाणी टाकलं तरीही चालेल. या 3 वस्तू खूप आवश्यक आहे. मनातली नकारात्मकता निघून जाईल. आजूबाजू तुमच्या काही नकारात्मकता असेल, तुम्हाला कोणी बाधा केलेली असेल, कुणी नजर लावलेली असेल, तुम्ही आर्थिक नुकसानात असाल, तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, तर उद्या सगळ्यांनी हा उपाय करा. अंघोळीच्या पाण्यात आठवणीने या 3 वस्तू, पांढरी तीळ, एक बेलपत्र जर तुम्ही टाकलं अंघोळीच्या पाण्यात, तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल आणि तुमच्या मनात आणि तुमच्या आजूबाजू सुख शांतता निर्माण होण्याचं काम हे बेलपत्र करणार आहे. म्हणून श्रावणाच्या उद्या दुसऱ्या सोमवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ आपल्यामध्ये स्नेह वाढू दे. तुमचे पती पत्नी असाल तुम्ही किंवा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ दे. तीळ स्नेह वाढू दे, आनंदाचे वातावरण आपल्या घरात येऊ दे. म्हणून सुद्धा तुम्ही तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. आणि बेल तर खूप शांत, तुमचा स्वभावसुद्धा शांत होईल. रागीट व्यक्ती असेल तर त्याच्या अंघोळीच्या पाण्यातसुद्धा एक बेलपत्र टाकून अंघोळ करायला सांगायचे आहे. आणि गुलाबजल तर माता लक्ष्मीला प्रिय आहे. तुमच्या त्या अंगाच्या सुवासाने तुम्ही जर अत्तर टाकून किंवा गुलाबजल टाकून अंघोळ केली, त्या सुवासानेच माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला पैशांची धनप्राप्ती होईल तुम्हाला. तर हा सुद्धा उपाय करायचा आहे. उद्या महादेवांच्या मंदिरात गेला तर खाली हात परत येऊ नका. लोटाभर आपण दूध किंवा पाणी घेऊन जाणार आहोत. अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचे थोडं का होईना 2 चमचे तीर्थ घरी घेऊन या आणि महादेवांवर वाहिलेलं एक बेलपत्र घरी घेऊन या. रागीट व्यक्ती असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती थांबली असेल, मुलांना ते बेलपत्र धुवून तुम्ही ते खायला द्यायचं आहे आणि थोडंसं तीर्थसुद्धा मुलांना प्यायला द्यायचं आहे. आणि तुमच्या घरात थोडं तीर्थ तुम्ही शिंपडून दिलं तरीही चालेल. नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही. आता हा झाला अंघोळीचा उपाय. आपल्याला उपवास तर आपण करणार आहोत. भगर वगैरे उद्या खाऊ नका. त्याचबरोबर फणसाचं फळ हे ह्या उपासांना चालत नाही. महादेवांच्या उपवासामध्ये फणससुद्धा खाऊ नये. वरईची भगर असते, भात असतो, तो खाऊ नका. प्रदोषकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडताना उद्या शिळा सप्तमी आलेली आहे, शीतला सप्तमी. देवघरात आठवणीने आपल्याला दही भात साखरेचाच नैवेद्य दाखवायचा आहे. दही भात साखरेने गौरी माता प्रसन्न होते. ही शीतला देवी दुसरी तिसरी कुणी नाही तर ती गौरी माताच आहे, लक्ष्मी माताच आहे. आणि या शिळा सप्तमीला गोड दशम्या, तिखट दशम्यांचा नैवेद्यसुद्धा अजूनसुद्धा गावागावांमध्ये दाखवला जातो. या शिळा सप्तमीला आदल्याच दिवशी स्वयंपाक करतात आणि दुसऱ्या दिवशी त्या स्वयंपाकाचा, त्या शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. याला शिळा सप्तमी असं म्हटलं जातं. गावागावात अजूनसुद्धा ही परंपरा चालू आहे. आदल्या दिवशी स्वयंपाक करतात, दुसऱ्या दिवशी गॅसची पूजा करतात आणि त्या या दिवशी गॅसवर काहीही शिजवत नाही, गॅसची पूजा करतात. या दिवशी उंबरठा पूजण्याला पण खूप महत्त्व आहे. म्हणून महिलांनो, उद्या उंबरठा पूजन हळदीचं लेपन करून नक्की करा. त्याचबरोबर संध्याकाळी थोडीशी काळी तीळ घ्यायची आहे हातात आणि संपूर्ण घरावरून मुख्य दाराबाहेर उभं राहायचं आणि 7 वेळा ती काळी तीळ ओवाळून घ्यायची 7 वेळा आणि ती तीळ आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे. तुम्ही एखाद्या कोपऱ्यात टाकून दिली तरीही चालेल. तुमच्या घरादाराला, मुलाबाळांना तुम्हाला नजर लागली असेल तर या काळ्या तिळींनी नजर दृष्ट उतरून जाईल. इडापिडा असेल, संकट असेल, अकाली संकट असेल, उतरून जातील. म्हणून महिलांनो, उद्या काळी तीळ मुख्य दाराच्या बाहेर फेकायची आहे.